नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे, म्हणून मतांगे बोलो ठेला. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13, ओवी क्रमांक 334. भगवंतांनी 13व्या अध्यायात ज्ञानी पुरुषाची एकूण लक्षणं सांगितली, ती 18. त्यातला एक गुण, ती अहिंसा. पण त्याचं वर्णन किती लांबत गेलं. 100हून अधिक ओव्या होऊन गेल्या. खूपच विस्तार झाला हे ज्ञानदेवांच्याही ध्यानात आलं आहे. ते श्रोत्यांना म्हणतात, तुम्ही म्हणाल किती हा विस्तार. आवडता विषय समोर आला त्याचा हा परिणाम, दुसरं काय. सज्जन श्रोते हो, आपण मनाशी म्हणत असाल, हिरवागार चारा दिसला आणि तो खात खात वासरू कुठेतरी भरकटत गेलं. आपलं घर कुठे आहे याचं भान त्याला जणू उरलं नाही. पक्षाच्या पिलानं आकाशात झेप घ्यावी, निळं निळं आकाश समोर दिसावं आणि मुक्तपणानं त्यात विहार करण्याच्या नादात पाखरू भिरभिरत कुठच्या कुठे जावं. तसा हा माझ्या बोलण्याचा प्रकार झाला असं तुम्हाला वाटेल. विषय बाजूला राहिला असा उद्गार ज्ञानदेवांनी आपल्या बोलण्याला उद्देशून काढला आहे. यज्ञांचे पुरस्कर्ते यज्ञाच्या निमित्ताने हिंसा करतात असा उल्लेख ज्ञानदेवांनी याआधी केला आहे. त्याचा तो संदर्भ आहे. पण ज्ञानदेव त्याचाही उलगडा करतात. त्यांचं म्हणणं असं की हे काही आपण उगाच केलं नाही. आपल्यासमोर जे श्रोते बसले आहेत ते जाणकार आहेत. विषय नीट स्पष्ट केला नाही तर ते नाराज होतील. अधिकारी श्रोत्यांच्या समोर बोलायचं आहे तेव्हा नीट जबाबदारीनं बोललं पाहिजे. ज्ञानदेव या ओवीत मोठ्या आदरानं आणि नम्रपणानं श्रोत्यांना उद्देशून म्हणतात, तुम्ही सर्वजण अतिशय रसिक आहात. बरोबर काय, चुकीचं काय हे सगळं तुम्ही ओळखू शकता. त्यामुळं तुमच्या बुद्धीला पटेल असं व्याख्यान व्हायला हवं असेल तर ते नीट काळजीपूर्वक केलं पाहिजे. निराळ्या मतांचा उल्लेख मी केला तो केवळ त्यासाठी. ज्ञानदेवांनी पुढं म्हटलं आहे की विस्तार झाला आहे खरं, आपण मला क्षमा करावी आणि तो चालवून घ्यावा. आपण तरी या गीतेवर हे सारं व्याख्यान कशासाठी करत आहोत, तर कोणत्या तरी मार्गानं आपणास संतांची कृपा लाभावी म्हणून. असा मोठा लढिवाळपणाचा उद्गार ज्ञानदेवांनी अहिंसा या गुणाचा निरोप घेताना काढला आहे.